महाराष्ट्रातल्या 6 जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता, तर सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता। पुढच्या 2 दिवसात मान्सून महाराष्ट्र व्यापणार, पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ सुदीप यांची माहिती। दक्षिण कोकण नंतर मुंबई, पुणे घाट क्षेत्रात मान्सून दाखल होणार। बारामतीच्या पिंपळे लिमटेकमध्ये नीरा डावा कालवा फुटल्याने शेतीचं मोठं नुकसान। महामार्गावर अजूनही तळ्यासारखी परिस्थिती। मुसळधार पावसामुळे बारामतीत 3 इमारती खचल्या। बारामतीत ढगफुटी सदृश्य पाऊस, खचलेल्या इमारतीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। बारामतीत अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। पहाटेपासूनच अजितदादांचा बारामतीमध्ये पाहणी दौरा। सोलापूरच्या माळशिरसमध्ये मुसळधार पावसानं पूर परिस्थिती। एनडीआरएफकडून कुरुबावी गावाच्या पुरात अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू। एनडीआरएफच्या टीमनं गावातील 6 नागरिकांना पुरातून वाचवलं। रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी। श्रीवर्धन तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग। वालवटी गावातील बंदर मोहल्ल्यात पाणी शिरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। रायगडमधील खोपोली पेणे रस्त्यावर वडाचं झाड कोसळलं। पेण आणि आडोशीकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प। वाशिम जिल्ह्यात उन्हाळी मुगाचं मोठं नुकसान। सततच्या पावसामुळे उन्हाळी मुगाला कोंब फुटले, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। इंदापूर तालुक्यातील मदनवाडी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भिगवण बारामती रस्त्यावरील ओढ्याला पूर। अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। संसार उपयोगी साहित्याचंही मोठं नुकसान। अनेक वाडीवासियांचा संपर्क तुटला। पुण्याच्या दौंड तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती गंभीर। दौंडमधील स्वामी चिंचोली गावातील घरांमध्ये पाणी शिरलं। अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर, जनजीवन विस्कळीत। पुण्याच्या दौंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार। पुणे सोलापूर महामार्गावरील इनोव्हा कार गेली वाहून। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। दौंड शहरातून जाणाऱ्या मनमाड सांगली महामार्गावर पाणीच पाणी। मुसळधार पावसामुळे मनमाड सांगली महामार्ग गेला पाण्याखाली। महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतूक मंदावली। पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गाला ओढ्याचं स्वरूप। जवळपास 3 किलोमीटरचा सर्व्हिस रोड पाण्याखाली। भिगवण बस स्थानकात पाणीच पाणी। मुसळधार पावसामुळे भिगवण परिसर जलमय। अनेकांच्या घरात पाणी शिरलं। नाशिकच्या सिन्नर बस स्थानकात शिवशाही बसवर स्लॅब कोसळला। बसमधील प्रवाशांना बसच्या आपत्कालीन मार्गातून बाहेर काढलं। स्लॅब कोसळल्यानंतर बस स्थानक बंद। कोकाटेंच्या कुटुंबियांकडे सिन्नर बस स्थानकाच्या बांधकामाचा ठेका। पवार गटाचे नेते उदय सांगळे यांचा आरोप। दोषींवर कारवाई करण्याची सांगळे यांची मागणी। चिपळूणच्या पिंपळी सोनारवाडीतील नदीपात्रात अडकलेल्या तिघांचं 4 तासानंतर रेस्क्यू। मासे पकडण्यासाठी तिघे नदीपात्रात गेले होते आणि पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्याने अडकल्याची माहिती। सोलापूरच्या माळशिरसमध्ये मुसळधार पावसाने पूरस्थिती। एनडीआरएफकडून कुरुबावी गावाच्या पुरात अडकलेल्या 6 नागरिकांचं रेस्क्यू। साताऱ्यातील दुष्काळी भाग ओळखल्या जाणाऱ्या माण खटावमध्ये मुसळधार पाऊस। खटावच्या वडूस गावातील येरळा नदीची पाणी पातळी वाढली। माण तालुक्यात मार्डी, राणंद, गोंदवले या भागातील ओढ्यांना पूर। नाशिकच्या सिन्नर शहराला पावसाने झोडपला। पावसामुळे नदी नाल्यांना पुराचं स्वरूप। खबरदारी म्हणून सिन्नर शहराला जोडणारे नवापूल, खासदार पूल, पडकी वेस पूल प्रशासनाकडून बंद। नाशिकच्या सिन्नर बस स्थानकात शिवशाही बसवर स्लॅब कोसळला। बसमधील प्रवाशांना बसच्या आपत्कालीन मार्गातून बाहेर काढलं। स्लॅब कोसळल्यानंतर बस स्थानक बंद। नागपूरसह विदर्भाच्या काही भागात पुढील 2 दिवस जोरदार पावसाची शक्यता। जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून सक्रिय होण्याची चिन्ह। बीडमधील आष्टीनगर महामार्गावरील पूल वाहून गेला। तात्पुरता मातीचा बनवलेला पूल अवघ्या 1 तासात वाहून गेला। पूल वाहून गेल्यानं राज्य महामार्ग बंद। रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यात मुसळधार पाऊस। वालवटी गावात बंदर मोहल्ला भागात पाणी शिरलं। जनजीवन विस्कळीत। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन। उद्यापासून मान्सूनच्या प्रवासाची गती जी आहे ती कमी होण्याचा अंदाज आहे। मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे। मान्सूनपूर्व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश। मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटलांच्या विभागीय आयुक्तांना सूचना।
अहिल्यानगर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे उन्हाळी पिकांचा फळबागांना फटका. नुकसानीचे तातडीने पंचनामे करा. खासदार निलेश लंके यांच्या अधिकाऱ्यांना सूचना. आंबा बागांसह अनेक ठिकाणी घरांचंही नुकसान झाल्याची लंके यांची माहिती. सासरच्या जाचाला कंटाळून सुनेच्या आत्महत्येचा प्रयत्न. पुण्यातील लोहगाव परिसरातील ही धक्कादायक घटना. गाडीसाठी पतीचा पत्नीकडे तगादा, तर पहिल्या सुनेला घराबाहेर काढलं, तुलाही काढेन अशी धमकी सासूनं दिल्याचा सुनेचा आरोप. पती, सासू आणि दिराविरोधात गुन्हा दाखल. संभाजीनगरमध्ये विवाहितेला पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी. अमरावतीमध्ये विवाहितेच्या पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल. 5 लाख हुंडा दिल्यानंतरही सासरच्यांकडून शारीरिक आणि मानसिक छळ. नाशिकमध्ये भक्ती गुजराती या विवाहितेची आत्महत्या. सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या भक्तीच्या आईवडिलांचा आरोप. भक्तीच्या पती आणि सासऱ्याला गुजरातच्या नवसारीतून अटक. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आता सर्वांसमोर आलाय. आदित्य ठाकरेंची टीका. तर एका मंत्र्याच्या पाहणीवेळी ग्रीन कार्पेट टाकलं नाही हे नशीब. आदित्य ठाकरेंचा शिंदेना टोला. समोरून वरिष्ठांपैकी कोणीतरी पुढे यावं. मनसेसोबतच्या युतीवरून आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. एकत्र येत असेल तर आम्ही मनापासून स्वागत करू असंही वक्तव्य. राजकारण सोडलं तर पवार कुटुंब एकत्रच आहे. पवार कुटुंब अखंड राहावं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची इच्छा. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर खासदार निलेश लंकेंची प्रतिक्रिया. दोन्ही पक्ष एकत्र येणार हा फक्त चर्चा आहेत. राजकारण आणि कुटुंब या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. 2029च्या विधानसभेत मोठ्या प्रमाणात महिलांना संधी मिळणार. निवडणुकीत महिलांना झोकून देऊन काम केलं पाहिजे. अजित पवारांच्या नेतृत्वात महिलांसाठी अनेक निर्णय. सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. अभ्यासक्रमातून तिसऱ्या भाषेचा विषय तुर्तास स्थगित. अनेक आलेल्या सूचनांचा विचार झाला. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंचा दौलतनगर मरळी येथे जनता दरबार. शेतीसह नागरिकांच्या इतर अडचणी समजून घेत तात्काळ कार्यवाहीचे निर्देश. शहीद संदीप गायकरच्या कुटुंबाला शिंदेच्या सेनेकडून 5 लाखांची मदत. मंत्री उदय सामंतांनी गायकर कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. नंदुरबार जिल्ह्यात पंतप्रधान घरकुल योजनेसाठी सर्वेक्षण सुरू. आतापर्यंत 20,000पेक्षा अधिक जणांची नोंदणी. नंदुरबारमध्ये ग्रामीण भागात घर दुरुस्तीच्या कामांना वेग. कौला आणि इतर साहित्यांचा दर वाढल्याने घर दुरुस्तीही महागली. उत्तर महाराष्ट्रात सोयाबीन पिकाची लागवड वाढणार. शेतकऱ्यांनी 70 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची लागवड करावी. कृषी तज्ज्ञ जगदीश कातेपुरी यांचं आवाहन. धुळ्यात सध्या भुईमुगाच्या शेंगा काढण्याची लगबग सुरू. भुईमुगाच्या शेंगाला बाजारात चांगला दर असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान. बीडच्या राजुरी परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू. राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ सुरू. मुंबईमध्ये सर्वाधिक 35 रुग्णांची नोंद, तर पुण्यात 8 जणांना कोरोनाचा संसर्ग. एकूण रुग्णसंख्या 242. ठाणे पालिका क्षेत्रात कोरोनामुळे 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू. ठाणे शहरात 11 रुग्णांची नोंद. आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. सिंधुदुर्ग किल्ला आणि राजकोट किल्ल्याला 5 लाख पर्यटकांची भेट. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 1 लाखाहून अधिक पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला दिली भेट. 4-5 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरण पाणलोट क्षेत्रात वाढ. मान्सून दाखल होण्यापूर्वीच उजनी धरणाचा पाणीसाठा 3 टीएमसीने वाढला. वर्धा जिल्ह्यातील गोदामातील बियाण्यांची तपासणी करावी आणि बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करावी. मनसेची कृषी विभागाकडे निवेदनाद्वारे मागणी. शिर्डीमधून सराफा व्यापाऱ्याचे चोरी झालेले 3.25 कोटींचे ऐवजापैकी 2.5 कोटींचं सोनं एलसीबीने केलं जप्त. आरोपीच्या पोलिसांकडून शोध सुरू. ठाण्यातील भिवंडीवाडा मार्गावर सकाळपासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी. 4 ते 5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा.